नमस्कार, मी कल्याण मोरे. तुम्ही पाहताय केएल मराठी न्यूज. तरी सर्व प्रेक्षकांचं केएल मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने ठरलेल्या धरण ते आता सध्या फुल क्षमतेने भरलेले असून एकंदरीत जर काही मागील दिवसापासून आज बघितलं तर उजनीचा विसर्ग अगदी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलेला होता. काही भागाला पुराचा वेढा आलेला होता. पण एकंदरीत मंगळवेढा आणि पंढरपूरच्या या सीमेवर असणारी मान नदी कोरडीच होती. पण आता या मान नदीला आज आपण पाणी बघतो. एकंदरीत जर या भागामध्ये पावसाने या भागामध्ये दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके जळू लागली होती. एकंदरीत जर नदी भागातल्या हिरी पाठीमागं जर माझ्या बैल ह्या नदीमधला गाळ ही आज सध्या या ठिकाणी या शेतकऱ्यांनी काढलेला होता. आज नदी भरून वाहते, त्यामुळे कुठं शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकंदरीत जर ह्या नदीला अगदी कॅनलचा दर्जा आहे, ज्या वेळेस कॅनलची पाळी येते त्यावेळेस ह्या मान नदीला या ठिकाणी पाणी सोडलं जातं व पूर्ण क्षमतेने बंधारे भरून घेतले जातात. एकंदरीत जर या भागामध्ये 5 ते 6 साखर कारखानदारे आहेत, त्यामुळे कुठं तर ह्या वेळेस या भागातील साखर कारखान्याला पावसाअभावी किंवा पाण्याअभावी फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तवली होती. पण आता कुठंतरी या मान नदीला पाणी आल्यामुळे कुठं शेतकऱ्यांमध्ये जीवनदान निर्माण झालं आहे. खर तर शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याला आज कुठंतर या कॅनलच्या माध्यमातून पाणी मिळते आणि आपल्या या भागातील खर तर ही भाग जर विचार केला तर ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मी आताच तुम्हाला म्हणलो 4 ते 5 साखर कारखाने या भागावरती चालतात. पण पावसाने दडी मारल्यामुळे यंदा कुठतर ऊस उत्पादक मध्ये कुठतर घट होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण सातत्यानं अगदी मार्च मध्ये सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी कुठतर पाण्यासाठी आपला संघर्ष केला होता. त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा पाणी मिळालेलं होतं. पण ज्यावेळेस ऐन पावसाळ्याच्या वेळेस ह्या मान नदी मध्ये पाणी नाही किंवा या ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सातत्यानं मागणी केली जात होती की आम्हाला या मान नदीमध्ये पाणी द्या. खर तर आम्ही उजनी धरणाचा खर तर आमचं हक्काचं पाणी आहे. या भागातल्या लोकांच्या उजनी धरणाला शेती गेलेली आहे, तरी खरा हक्क आमचा आहे या नदीकाठच्या भागातील लोकांतून आणि शेतकऱ्याला जात आहे. एकंदरीत जर दुसरा विचार केला तर या भागामध्ये गेले काही दिवसापासून 5 तासावर लाईट होती. पण ते 5 तासाची लाईट सध्या आता या विभागाचे आमदार माननीय समाधानदादा आवताडे यांनी 5 तासाची लाईट 8 तासावरती आणण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रयत्नातून 5 तासाची लाईट कुठं शेतकऱ्यांना 8 तास मिळाली. पण या नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी नव्हतं. पण आज अखेर आमदार साहेबाच्या प्रयत्नान असेल किंवा शेतकऱ्यांच्या वारंवार मागणीच्या प्रयत्नातून असेल, अखेर मान नदीला आज पाणी आलेलं आहे. मी ज्या ठिकाणी आहे ते लोकेशन आहे म्हणजे चिचुंबे. अगदी आज तारीख आहे 15 ऑगस्ट. आज सध्या पाण्याचा जर तुम्ही फ्लो बघितला तर अतिशय भरपूर आहे. अगदी शेवटच्या टेल पर्यंत पाणी लवकरच पोहोचेल. या भागातील अगदी घरणगी असेल, मारापूर असेल, सिद्धेवाडी असेल, चिचुंबे असेल, डवळसा असेल, मुडवे असेल, ओजेवाडी असेल, शिरगाव असेल, तरडगाव, नेपतगाव, मल्लेवाडी या सर्व भागांमधून शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत जर ह्या भागामध्ये पाऊस नाही आणि पाणीही नव्हतं, पण अखेर मान नदीला या ठिकाणी पाणी आल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर केएल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन बातम्या पाहता येतील. कॅमेरामन राजवीर घोलेसह मी कल्याण घोले, चिचुंबे.